हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज अगदी साधी सिंपल रेसिपी बनवली आहे, म्हणजे जिरा राईस बनवला आहे आणि त्यासोबत डाळ मखनी बनवली आहे. तर कधी आपण हॉटेलमध्ये गेलो तर स्पेशली ही डिश ऑर्डर करतो, पण आज मी घरीच बनवली आहे डाळ मखनी. आणि डाळ मखनी बनवण्याचे बरेच प्रकार आहेत, म्हणजे कोणी उडदाच्या डाळीचं बनवतं, कोणी मुगापासून बनवतं, कोणी राजम्यापासून बनवतं, असं मिक्स बनवतं. तर मी आज हिरवे मूग आहेत अख्खेवाले त्यापासून बनवली आहे. तर हे 1 वाटी मूग आहेत, तर ते मी रात्रभर भिजत ठेवले होते. तर बघू शकता भिजून ते अगदी दुप्पट झालेले आहेत आणि ते आता पाण्यातून बाजूला काढून आपण ते कुकरला शिजवून घेणार आहोत. तर मी मुगासोबत दुसऱ्या कोणत्याही डाळी किंवा काही यूज केलेलं नाही आहे, फक्त मूग वापरलेत. त्यामध्ये 2 तमालपत्र घातलेत, 1 स्टारफूल घातलं आहे, अगदी छोटासा 1 तुकडा दालचिनीचा घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ. तर एवढंच साहित्य आपण घालणार आहोत. त्यानंतर घालूयात पाणी. तर मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि आता आपल्याला हे मूग शिजवून घ्यायचे आहेत. तर मूग कसे 2 ते 3 शिट्टीमध्ये अगदी शिजले जातात लगेच. तर मी याच्यात 3 शिट्ट्या करून घेतलेत आणि तुम्हाला दाखवते. छान असे आपले हे मूग शिजले गेलेत. आणि मी पाणी कसं डाळ मखनी अगदी घट्टसर बनवणार आहे, त्यामुळे मी पाणी शिजतानाही काही फार घातलं नव्हतं. आणि आता करूयात फोडणीची तयारी. तर मी एका कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि आता आपण डाळ मखनी बनवतो आहे म्हटल्यावर भरपूर असं बटर तूप वगैरे ह्यामध्ये यूज होतंच. तर 1 चमचा बटर घातलं आहे, 2 चमचे तेल घातलं आहे, त्यामध्ये अगदी 1 तमालपत्र घातलं आहे आणि 2 हिरवी वेलची घातलेली आहे. त्यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं आहे. ते सगळं छान तडतडलं की नंतर आपण घालणार आहोत हिरवी मिरची. तर ह्या कमी तिखटवाल्या आणि 3 हिरव्या मिरच्या आहेत, त्या अगदी मी बारीक चिरून घेतलेत आणि त्या थोड्या आपल्याला तेलावर परतवून घ्यायच्यात. तर आता मिरच्या परतवून झालेत. त्यानंतर घालूयात कांदा. तर हे 2 मीडियम साईजचे कांदे आहेत की ते मी अगदी बारीक असे चिरून घेतलेत आणि ते आपल्याला अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत. तर छान असा त्याचा कलर चेंज व्हायला लागला आहे आणि म्हणजे ब्राऊन झालेली आहेत कांदे. तर आता त्यामध्ये घालूयात आलं लसूण पेस्ट. तर ही साधारणतः 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट आहे, ती मी घरीच बनवलेली आहे, ती घातलीत. आलं लसूण पेस्ट परतली की आपण घालूयात टोमॅटोची पेस्ट. तर हे कच्चेच 2 टोमॅटो आहेत, ते मी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत. तर आता टोमॅटो आपण त्यातलं पाणी पूर्ण आटेपर्यंत आणि आपल्या या ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत आपण हे टोमॅटो परतवून घेणार आहोत. तर बघू शकता आता तेल सुटायला लागले साईडनं. तर घालूयात मसाले. तर 1 चमचा मिरची पावडर आहे, जी तिखट पण आहे आणि कलरसाठी आहे. अगदी अर्धा चमचा मी गरम मसाला पावडर घातली आहे आणि 1 चमचा धना पावडर घातलेली आहे. तर बास, आपण फार मसाले पण काही यूज केलेले नाही आहेत. आणि ते मसाले घालत असताना हळद राहिली टाकायची, तर मी नंतरही अर्धा चमचा हळद घातलेली आहे. तर म्हणजे आपण मूग शिजवताना हळद घातली तरीही चालतं आहे, पण मी नंतर ही फोडणीमध्ये घातलेली आहे. आता सगळे मसाले छान परतवून झालेत. त्यानंतर घालूयात आता ही शिजलेले मूग. तर बघू शकता आपल्याला कन्सिस्टन्सी अशीच दाट अगदी ठेवायची आहे, काय पातळ वगैरे बनवायची नाही आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये गरम पाण्याचा यूज करू शकता आणि थोडीशी म्हणजे पातळ बनवू शकता, पण मी काय पातळ बनवलेली नाही. त्यानंतर घालूयात कोथिंबीर. तर भरपूर चिरलेली कोथिंबीर घातली. त्यानंतर कसुरी मेथी घातली आणि ही फ्रेश क्रीम आहे. तर ही घरचीच अगदी दुधावरची साय आहे, तर ती घेतली आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अमूलची वगैरे फ्रेश क्रीम असते तर ती घातली तरी चालेल. तर साधारणतः 3 चमचे ही फ्रेश क्रीम होती, ती घातली. आणि आता बघू शकता आपल्याला ही डाळ उकळवून घ्यायची. तर अगदी लो फ्लेम ठेवायची, कारण कढईला ही डाळ चिकटते लगेच. तर मी त्यामध्येच पळी ठेवलेली आहे आणि अगदी बारीक गॅसवर ही डाळ उकळवून घेतली. तर त्याला कलरही आला आहे आणि आपली ही डाळ रेडी झालेली आहे. तर आता आपण त्याला एक तडका करूयात. तर तडका पॅनमध्ये मी 1 चमचा तूप गरम केलं आहे, तुम्ही बटरही यूज करू शकता. आणि तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं हिंग घातलं आहे आणि 7 ते 8 लसणाच्या अख्ख्या पाकळ्या घातलेल्या आहेत, त्याही छान परतवायच्या. आणि लसूण चांगला भाजला गेला की गॅसची फ्लेम ऑफ करायची आणि जर असं तेलाचं टेम्परेचर कमी होऊन द्यायचं आणि नंतर घालायची मिरची पावडर, कारण आपण चालूमध्ये जर मिरची पावडर घातली तर ती जळते तेलामध्ये, लगेचच काळी पडते आणि आपल्या भाजीची पूर्ण टेस्ट बिघडेल. तर मी आता ती तडका करून घेतला आहे आणि करूयात प्लेटिंग. तर हा बनवला आहे जिरा राईस, त्याची काही मी रेसिपी दाखवली नाही आहे. म्हणजे जिरा राईस त्यामध्ये कोथिंबीर वगैरे घालून बनवलेला आहे. आणि त्यानंतर ही डाळ मखनी, तर ती आपण सर्व केलेली आहे राईससोबत. त्यानंतर घालूयात वर थोडंसं बटर किंवा तुम्ही तूपही घालू शकता. आणि त्यानंतर हा जो आपण तडका बनवला होता तर तो वरून घालूयात.
तर बघू शकता अगदी टेक्स्चर खूप छान आलेलं आहे आणि अगदी टेस्टी अशी ही डाळ मखनी आपण हॉटेलमध्ये जाऊन खातो तर घरच्या घरी अगदी साध्या सिंपल पद्धतीनं रेडी झालेली आहे. तर अशा प्रकारे डाळ मखनी तुम्ही एकदा ट्राय करा. अगदी हलकं फुलकं खाणं, रात्री कधी जास्त भूक नसते किंवा काय तर अशा टाईमला वगैरे खाण्यासाठी म्हणून खूप छान रेसिपी आहे. तर मी बनवलेली ही डाळ मखनीची रेसिपी आज तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा आणि चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर असंच भेटू परत नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत बाय.